नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण। लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। माजी खासदार राजू शेट्टी। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली आहे। लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। शनिवारी सकाळी 7:30 वाजता त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली। राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकिलांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या विरोधात 2 आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळले आहे। त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा शेट्टी यांनी केली। आपण या विषयाशी निगडीत भूमिका मांडताना थेट सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा 3 टप्प्यात पगार द्या अशी मागणी केल्यानंतर गेले 2 आठवड्यात सुनावणी पूर्ण करून गेले 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये आता न्यायाची प्रतीक्षा राहिली आहे। केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपी मध्ये मोडतोड करण्यात आली आहे। एकीकडे शेतकऱ्यांना 14 दिवसात एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना राज्यात जवळपास 3,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची एफआरपी थकीत राहिली आहे असे निदर्शनास आणून दिले। सरकारचा भत्ता व सोयी सुविधा घेणारे राज्याचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील यांनी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा आदर करत राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू मांडणे आवश्यक होते। मात्र तसे न होता या दोघांनीही न्यायालयात साखर कारखानदारांची हुजुरीगिरी केली। ऊस उत्पादकांची घरे जाळून साखर कारखानदारांना अभय देणाऱ्या राज्य साखर संघाचे वकिलांनी तर राजू शेट्टी यांनी घातलेल्या ऊसाची सर्व बिले एफआरपी प्रमाणे दिले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। मात्र त्यांना चालू गळीत हंगामातील लाखो ऊस उत्पादकांचे थकीत हजारो कोटी रुपयांचे एफआरपी रकमेबद्दल बोलावेसे वाटले नाही। यामुळे येते आठवड्याभरात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की पुन्हा घामाच्या दामासाठीचा संघर्ष वाटेला येणार हे पाहावे लागणार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयाची एफआरपी मिळालेली नाही आहे, थकीत आहे। याचं काय? याच्याबद्दल कोण बोलणार? आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली। असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे, विना कपात मिळाली पाहिजे, आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले 2 आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात। राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर, त्यांना मला मिळालेली एफआरपी दिसते, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं अंतरकर साहेब, तुम्हाला जे काही 40-50 लाख रुपये राज्य साखर संघाने फी दिलेली आहे ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला 1 रुपया गोळा करतोय आणि माझा वर्षाला 300 टन ऊस जातो। म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा 300 रुपये आहे ते विसरू नका। तुम्ही कुणाची तरफदारी करताय? चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या, कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाईल। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले। भाजप स्थानिक निवडणुका स्वबळावर लढणार अशी चर्चा राज्यात सर्वत्र सुरू असताना पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या पाहणीनंतर रत्नागिरी येथे त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाऊ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले। यावेळी विविध विषयांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी समर्पक उत्तरे दिली। आता शेवटी हे निर्णय जे आहेत हे पक्षाकडनं केले जाणार, म्हणजे भाजपचे, आणि आम्हाला आमच्याकडे भाजपला जे वर्ण आमचे अध्यक्ष आता
रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते किंवा केंद्रातले आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते जो निर्णय राज्याबद्दल घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे लोक काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे जाऊ. सर, महिलांना 50% आरक्षण एसटीने दिलं आणि सवलत दिली, त्यामुळे एसटी तोट्यात आलेली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही जी कबुली दिलेली आहे त्यामुळे ही 50% आरक्षणाची सवलत जी आहे ती रद्द होणार अशी चर्चेमध्ये रंगलेली पाहायला मिळते. नाही, मला नाही वाटत रद्द होईल, कारण शेवटी महिलांना त्यांच्या म्हणजे थोडं स्वावलंबी व्हावं किंवा त्यांना ही मिळवणुकी दिली तर रद्द होण्याचं हे नाही. असू शकतं म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल. राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की हे करेल. स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. भाविकांशी साधला संवाद. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा या उद्देशाने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्योतिबा देवस्थानसह परिसरातील सर्व संबंधित गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शुक्रवारच्या दौऱ्यादरम्यान श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे मंत्री देसाई यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य व पदाधिकाऱ्यांसमवेत मनोभावे दर्शन घेतले. तसेच महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन करवीर निवासिनी माता अंबाबाई देवीचेही दर्शन घेतले. या प्रसंगी राज्यभरातील तमाम जनतेला सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री क्षेत्र ज्योतिबावाडी रत्नागिरी येथील मंदिर परिसराची तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टची पाहणी केली. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर श्री ज्योतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. या संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड, पक्षी उद्यान, जलसंवर्धन, सुशोभीकरण, यात्री निवास, भाविकांना विविध सुविधा आदी विकास कामे केली जाणार आहेत. श्री ज्योतिबा मंदिर व परिसराचा हा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी ग्वाही मंत्री देसाई यांनी दिली. पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर येथील मध्यवर्ती एसटी बसस्थानक परिसरात असलेल्या लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यामुळे कोल्हापूरशी आमच्या कुटुंबाचे घट्ट बंध जोडले गेले आहेत. येथील प्रत्येक भेटीत त्यांच्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाबाबत करवीर वासियांमध्ये असलेली आपुलकीची भावना जाणवते. कोल्हापूरकरांच्या या प्रेमाबद्दल नेहमीच कृतज्ञ आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, ॲडव्होकेट इंद्रजित चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक यावेळी उपस्थित होते. शिखर शिंगणापुरात घाटात पाठलाग करून अट्टल दुचाकी चोरास पकडले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाची धडाकेबाज कारवाई. फलटण ग्रामीण पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरास पाठलाग करून शिंगणापूर घाटात पकडले. त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर चोरटा कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात दुचाकी चोरीचे 100हून अधिक गुन्हे दाखल आहेत. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून याबाबत शनिवारी सकाळी 10:30 वाजता माहिती देण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जावली तालुका फलटण परिसरात रात्रगस्त घालत असताना फलटणहून शिंगणापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका मोटारसायकल स्वाराची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत त्याने भरधाव वेगात गाडी शिंगणापूरच्या दिशेने नेली. या प्रकारामुळे सदर व्यक्ती संशयास्पद असल्याची खात्री पटल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. शिखर शिंगणापूर घाटातील एका वळणावर पोलिसांनी त्यास गाठून ताब्यात घेतले. त्यावेळी युवराज अकुबा निकम, वय 55 वर्ष, राहणार पिंपोडे बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, असे त्याने आपले नाव सांगितले. पोलिसांनी त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्या विरुद्ध वाहन चोरीचे 100हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्याकडून ही होंडा शाईन मोटारसायकल MH11 CC 3485 ही जप्त केली. ती सुद्धा चोरीची असल्याची चर्चा लक्षात आल्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी केली. ही मोटारसायकल सातारा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याची माहिती पुढे आली आहे. युवराज निकम यास दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक GB बदने, हवालदार वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे,
पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तुषार आडके, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी केली आहे. मदनापूरच्या युवक कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने साजरी केली शिवजयंती. कोडोलीच्या आशा भवनमध्ये अनाथ व मतिमंद विद्यार्थ्यांना दिले भोजन. मदनापूरवाडी तालुका कोरेगाव येथील शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून कोडोली येथील आशा भवन या अनाथ व मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. विक्रम पिसाळ, अभिजित भोसले, समीर भोसले, साहिल भोसले, श्रीराज निंबाळकर, ऋषिकेश पिसाळ, वैभव पिसाळ, विशाल पिसाळ, संकेत देशमुख, अभय शेलार, अनुज शिंदे, रोहित शिंदे, नकुल फडतरे, अथर्व निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी करत अनाथ व मतिमंद विद्यार्थ्यांना एक दिलासा दिला. आशा भवनच्या व्यवस्थापनाच्या वतीने युवक कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.